नर्मदा परिक्रमा आश्रम सुलपानी झाडी या आश्रमात आपले स्वागत आहे. बाबाजी, आपलं नाव सांगा बरं, आपण कुठून आहात? माझं नाव आहे सूरजनाथ विश्वनाथ आणि मी मूळचा अमरावती जिल्ह्यातला आणि माझं जे गुरुस्थान आहे अकोला जिल्ह्यामध्ये सुकळी गाव आहे. आपली ही पहिलीच परिक्रमा? हा पहिलीच परिक्रमा आहे बाबा. बरं, कोणाकडनं प्रोत्साहन मिळालं की आई नर्मदेची परिक्रमा होते असं? बाबा बघा, आता मी गुरु आज्ञेनं 4 वर्षासाठी बाहेर मला गुरुने पाठवलं आणि त्यामध्ये मी 12 ज्योतिर्लिंग पैदल परिक्रमा करायचे ठरवलं होतं की प्रत्येक ज्योतिर्लिंगावर जायचं बरं. आणि दर्शन करायचं. तर 7 ज्योतिर्लिंग पैदल फिरून मी ज्यावेळेस ओंकारेश्वर ह्या ठिकाणी आलो आणि नंतर पुढचा प्रवास ज्यावेळेस पैदल पायी सुरू केला तर छनेरा या गावी गेल्यानंतर बघा मला नर्मदा परिक्रमा करणारे लोक दिसले. हां जी. अगोदर पण लोक दिसले होते पण नोटीस नाही केलं. पण ज्यावेळेस लोकांची संख्या वाढत गेली त्यावेळेस मी त्यांना नोटीस केलं की लोक काहीतरी करतायत. तर तिथं त्यांना विचारलं तर तिथं मला समजलं की नर्मदा मातेची सुद्धा परिक्रमा होत असते. अरे वा. आणि ओंकारेश्वरला आल्यानंतर नुसतंच महादेवाचं दर्शन घेऊन अगर मी परत निघून जातो आणि नर्मदा परिक्रमा करत नाही तर मग संन्याशी बनून फायदा काय? अरे वा. आता मागं तो व्याप आहेच नाही, ना घर आहे ना दार आहे, कोणतीच गोष्ट नाही. बरोबर आहे. तर छनेरा या गावाहून पुन्हा मग ओंकारेश्वर यायला परत मला 2 दिवस लागले पैदल. आणि मग नंतर ओंकारेश्वरहून नर्मदा माताची परिक्रमा आम्ही घेतली. पण नर्मदा माताची परिक्रमा घेतल्यावर बाबाजी एकदम शांत, चांगलं. आणि शिवाय गोष्ट अशी झाली की एखादा विद्यार्थी कसा शाळेत जातो, शिक्षण करतो, त्याचे मायबाप त्याला काय सांगतात की बाबू तू फक्त अभ्यास कर, बस एवढा. जेव्हा खावाचं तुला काय लागते आम्ही तुला देतो, जे लागते कपडे लागते ते सगळं देतो. बरोबर आहे. हे झाली घरची गोष्ट. पण ज्यावेळेस इथं नर्मदा मातेच्या परिक्रमेसाठी मी आलो तर इथं आल्यानंतर फक्त साधकासाठी एकच काम असते की आपली साधना पूर्ण करायची आणि आपल्या ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची. आणि अशा वेळेस इथं आल्यानंतर मग एक गोष्ट चांगली, सेवाभाव, मातृभाव, ह्या गोष्टी आजपर्यंत मी कुठंच बघितल्या नाहीत बाबा. जे गोष्टी मला इथं बघायला भेटतात ते एक चांगला अतिउत्तम अनुभव आहे. आणि लोकांचा सेवाभाव बघून बऱ्याच वेळेस तर असं होते की हृदय चांगलं भरून येते माणसाचं. नाही, आपण आता उदाहरण दिलं ना की शाळेत जातो फक्त अभ्यास कर, आई वडील म्हणतात फक्त अभ्यास कर. तू फक्त एक लक्ष दे की तू अभ्यासाकडे लक्ष दे, बाकीचं आम्ही सर्व पाहून घेतो. बाकीचं आम्ही सर्व पाहून घेतो. इथं ह्या परिक्रमातही तसंच होतं. आई म्हणते फक्त तू एकच काम कर, तू फक्त तुझं ध्येय समोर ठेव. मी नर्मदा आई एकच सांगते, तू तुझं ध्येय समोर ठेव आणि फक्त एकच काम, तू चालत राहा आणि आईचं नाव घेत राहा. कारण असं मार्कंड पुराणामध्ये असं पण म्हटलं गेलेलं आहे की इतर ज्या सर्व नदी आपल्याला पवित्र आहेत, याच्यात कोणत्याही नदी आपलं काय नाही. आपण भारतातले लोक सर्व नद्यांना आई म्हणून संबोधतो, आई म्हणून त्यांना ओळखतो. पण विशेष काही नद्यांचं आपण त्याच्यातनं स्नान केल्याने त्यांना ते पवित्र हे प्राप्त होतं, पुण्यफल प्राप्त होतं. परंतु या आई नर्मदेचं असं आहे की ती नुसतं तिचं दर्शन केल्याने माणसाचे काही जन्मांचे पाप नष्ट होऊन जातात. आणि जर परिक्रमात असला आणि आपल्यासारखा जर साधू असला, मी काही साधू त्याच्यातला नाही, पण मी एक तुमच्यासारख्यांचा इंटरव्ह्यू घेत त्यांच्या जे ते विचार आणि माझे विचार असे त्याच्यातलं मी हे सर्व बोलतोय की साधूला तर ही एकदम सुवर्ण संधी परिक्रमेची. परिक्रमेत असताना साधूला, संन्यासाला ही सुवर्ण संधी आहे. कारण इथे कसं आहे, आता तू मगाशी बोलले की फक्त अभ्यास कर, फक्त अभ्यास. आई आपण फक्त तू हेच कर, तुझे एकच ध्येय आईची परिक्रमा आणि आईच्या नामाचं रटण, व्यतिरिक्त दुसरं काहीच करायचं नाही. तुम्हाला सर्व देईल, अन्न देईल, वस्त्र देईल, निवारा देईल, जे काही लागणार मनातल्या इच्छा जे असतील ते आई पूर्ण करते. पहिलेच सांगितलं ना, मायबाप काय म्हणतात, तुला काय पाहिजे तू घे, जे लागेल ते आम्ही तुला देतो, तू फक्त अभ्यास कर. हे जे आई नर्मदा म्हणते की तू फक्त तुला जे काय लागेल ते मी कोणत्या ना कोणत्या रूपात तुला पूर्ण करेल. आणि बरंचसे आता याच्यात होतं काय की आपण जेवढं आपण बाहेर करू शकत नाही
घरात जे घरात आपले नाही करू शकत. साधना करू शकत नाही, जे ध्यान साधना करू शकत नाही, आईच्या परिक्रमेत ते होतं. कसं होतं की आपण या परिक्रमेत असताना आपले जे मन आहे ते मन एक वैराग्याच्या दिशेनं जातं. वैराग्याच्या दिशेनं कसं जातं, आपण घरी असताना आपण बरी संन्यासी असलो या संसारी असलो, त्यांना सर्व गोष्टी लागलेल्या आहेत, कारण इच्छा आकांक्षा लागलेल्या आहेत. त्यांच्या इच्छा उत्पन्न होतं राहतात, हे नाही ते हवं, ते नाही हे हवं. पण आईच्या परिक्रमेत असताना ह्या गोष्टी होत नाही, ह्या गोष्टी होत नाही. कारण त्यांना काही करायची असता नाही. आई सर्व संध्याकाळी प्रत्येक त्यांना आपलं स्थान जे आपल्या भारतात जे पवित्र भूमी आहे याच्यापैकी प्रत्येक स्थानाचं एक विशिष्ट महत्त्व असते. विशेष महत्त्व आहे. आणि याला जर समजा सायंटिफिक भाषेत जर सांगायचं झालं तर प्रत्येक माणसाचा आपला एक ओरा असतो, एक फील्ड असतो. आणि आपण सनातनी असल्या कारणानं आपण जगातल्या प्रत्येक वस्तू जे जिवंत असो, चैतन्य असो की जड असो, दगड असो, माती असो, झाड असो, पान असो, नदी असो, आपण प्रत्येकाला पूजनीय मानतो. बरोबर आहे. आणि प्रत्येक ते पूजनीय आहेच. आहेत. जिथं भाव प्रगट झाला ते पूजनीय हा झालं. पूजनीय. पण खरंच एक गोष्ट सांगावीशी वाटते बाबाजी, की ह्या ठिकाणी आल्यानंतर मातेचा ओरा किंवा मातेची अनुभूती हे तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त इथं येत असताना काही जे परिक्रमावासी आहेत त्यांना फक्त कळकळीची एकच माझी विनंती आहे की त्यांनी परिक्रमा करत असताना आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून कोणाला त्रास होणार किंवा परिक्रमावाशीची प्रतिमा मलिन होणार असं कुठलंच कार्य परिक्रमावाशींनी करू नये. आता इथं आल्यानंतर बघा, हे सगळे आश्रमचे लोक, ह्या विभागातले सगळेच लोक माता नर्मदेच्या हर नावानं संबोधतात, परिक्रमावाशांची सेवा करतात. तर परिक्रमावाशांना एक गोष्टी समजणं आवश्यक आहे की ही सेवा परिक्रमावाशाची नाही आहे, ही सेवा मातेची आहे. एकदम सत्य आहे. ज्या वेळेस मग आश्रमचे लोक तुमच्यासोबत एवढा चांगला व्यवहार करतात तर त्याच वेळेस परिक्रमावाशांना हा पण विचार करायला हवा की खरंच आपण ह्या सेवेच्या लायकीचं आहो काय. आपल्याला घरात तर एक ग्लास कोणी पाणी आणून देत नाही. बरोबर आहे. आणि इथं आल्यानंतर मग काय आपण म्हणतो की आज जेवण असंच झालं, जेवण तसंच झालं. तर ह्या काही गोष्टी ज्या असतात ह्या गोष्टी आवर्जून परिक्रमावाशांनी टाळल्या पाहिजेत. आणि परिक्रमावासी कसा असावा आणि परिक्रमा कशी असावं याचं अतिउत्तम उदाहरण नर्मदा परिक्रमावासियांनी जगासमोर म्हणा की आपल्या भारतातल्या लोकांसमोर दाखवायला पाहिजे, जेणेकरून लोकांना सेवा करण्यासाठी आणखी चांगलं वाटेल आणि त्यांचा भाव आणखी मजबूत होत जाईल. अगर परिक्रमावासी या ठिकाणी येऊन कुठलाही अनुचित प्रकारचा कोणासोबत वागतो किंवा अनुचित प्रकारे व्यवहार करतो तर ते त्याचं नाही, ते माताची ज्याबद्दल लोकांचा भाव कमी होतो. तर आपल्यामुळे कोणाचाच भाव दुखवला जाऊ नये, कोणाचा भाव कमी होऊ नये एवढीच गोष्ट परिक्रमावाशांनी लक्षात ठेवायची. हे बाबा, हे असं जवळजवळ होतच नाही. फार कमी क्वचित असं काही होतं की एखाद्याकडनं आता सर्वच लोक एक सारखे असतात नाही, आपल्या हाताचे पाचे बोटं सारखे नाही. याच्यात कसंच की हौशे नवशे गौशे एक काय तो देखादेखी, एक शर्माशर्मी. आणि एक तो जातोय म्हणून मी पण जातो परिक्रमेला, त्याला काहीतरी मिळालं म्हणून जातोय. भावाला एक वेगळा असतो, तर तो भावालाच असतो. त्याच्यात हे असे म्हणजे मनांचे विचारांचे लोक असतात, त्यांच्यामुळे अशा थोड्या गोष्टी होत राहतात. आणि आई कशा, आई म्हणजे आई आहे, तिच्यापुढे कोणताही कसाही पोरा असा, तो नालायक असो, तो कसाही असो, आईला तो प्रियच असतो आणि आई त्याला पदरात घेते म्हणजे घेते. या गोष्टी तुम्ही जे सांगितलं त्या चांगल्याच गोष्टी आहेत, परंतु सर्वच नाही. काही एखादा एक दोन असा परिक्रमा असे होतो त्याच्याकडनं असं करतात. आणि विशेष म्हणजे असं आहे की मी आता बोलतो तुम्हाला
मी असं वाचलंय आणि ऐकलंय, म्हणजे तुमच्यासारख्या महात्मांच्या मुखारबिंदातून ऐकले की आई नर्मदा ही भगवान शिवची लाडकी पुत्री, ती लाडकी पुत्री. आणि तिच्या काय म्हणजे तिच्या आईच्या एका कंकरमध्ये शंकर वास करतोय. कंकरामध्ये शंकर वास करतोय. असं सुद्धा ऐकण्यात आलं आहे की त्याचा एक कंकर घेऊन तुम्ही घरी जरा त्याला प्राणप्रतिष्ठा नाही करण्याची केली आवश्यकता आणि नाही. घरात त्याला आवश्यकता नाही आणि घरात स्थापन केलं, त्याची पूजा अर्चना केली तरी ते चालतंय. एवढं विशेष महत्त्व या आई नर्मदेला आहे. आणि त्याच्या सोबतीनं भगवान शंकर हमेशा, म्हणजे त्याचा किनारी पहा तुम्ही, एवढेसे बरेचसे शिवमंदिर आहेत. आणि हा सुलपाणी झाडीचा एरिया आहे. हा विशेष करून भगवान शिवचा एरिया आहे. ते विशेष आहे. आईचं एक तिचं महत्त्व वेगळं आहे आणि तिची महिमाही वेगळी आहे. कारण भारतात अशा कोणत्याही नदीची परिक्रमा होत नाही, जगात होत नाही. जगात होत नाही. फक्त आई नर्मदेची एक परिक्रमा होते, दुसरी नाही. कारण तिला भगवान शंकराने विशेष वरदान दिलेले आहे. आता इथं बघा बाबाजी, इथं असा विषय असतो की जे माता नर्मदा जी आहे, हाजी, तर यांचा जो फील्ड आहे, यांचा जो ओरा आहे, ज्याला आपण म्हणू की एक पॉझिटिव्ह ओरा म्हणू, तर हा ओरा जो आहे बाबा, हा ओरा 70 किलोमीटरचा आहे. म्हणजे नदीच्या दक्षिण काठाला 35 किलोमीटर आणि उत्तर काठाला 35 किलोमीटर इथपर्यंत हा ओरा चालतो. आणि याच्यात पण बघा, एवढे साधू महात्मा, एवढे सिद्ध ह्या ठिकाणी येऊन तपश्चर्या केलेले असतात की असं सांगितलं जाते की त्यांचे कमंडल लागतोय. ही सत्य गोष्ट आहे. आता हा 35 किलोमीटरचा जो इलाका आहे, तर कमंडल लागण्याचा जो इलाका आहे, तो इकडे 36 किलोमीटर आणि तिकडे 36 किलोमीटर आहे. उत्तर टाक आणि दक्षिण तट. तर याच्यात सुद्धा साधकांना काय होतं की साधकांना ह्या ठिकाणी समाधीची अवस्था प्राप्त करण्यासाठी माता स्वतः सहाय्यता करते. अरे वा, एकदम बरोबर आहे. म्हणजे अनाडी व्यक्ती जरी ह्या ठिकाणी आला आणि त्याच्या मनात जर श्रद्धा असली, तर तो सुद्धा पूर्ण चैतन्य स्वरूप प्राप्त करून घेऊ शकतो. आणि एक वेळ जर का चैतन्य स्वरूप प्राप्त झाल्यानंतर साधकाला कुठल्याच गोष्टीची आवश्यकता राहत नाही. बाकी सर्व गोष्टी क्षुल्लक असतात. आणि प्रत्येक साधकाची आपली आपली असते. कोणाला काय साध्य करायचं, कोणाला काय साध्य करायचं, कोणाला काय साध्य करायचं. पण जनरल जर एक गोष्ट लक्षात घेतली, साधारण एक व्यक्ती जो आपलं घरचं भरण पोषण करतो, दिवस रात्र काम करतो, त्या व्यक्तीनं जर एक वेळ सुद्धा नर्मदा मातेची परिक्रमा जर केली, तर त्या व्यक्तीजवळ एवढी काही पॉझिटिव्ह ऊर्जा तो जमा करून घेतो, स्वतः समाहित करून घेतो की इथून गेल्यानंतर त्याला 20 वर्ष 30 वर्ष या असं म्हणा की मरेपर्यंत त्याला कुठल्याच गोष्टीची आवश्यकता भासत नाही. की इथं आल्यावर माहीत पडते बाबा की पैदल कसं चलत असतात. एकदम सत्य. भक्ती काय असते. आपण आपल्या घरी भक्ती वेगळी करतो बाबा, पण इथं आल्यानंतर भक्तीचं स्वरूप फार बदलून गेलं. आता असं बदललं की बऱ्याचशा ठिकाणी आश्रमावर ज्यावेळेस आम्ही जातो, सेवा करणारे लोक ज्यावेळेस आम्ही बघतो, तर आमचं ज्यावेळेस हृदय भरून येते, तो हृदय भरून आल्यावर हे डोळे काही ऐकत नाहीत. मग डोळे त्यांनी चालू होऊन जाते. जसा माता नर्मदामध्ये द्रवरूप महादेव बसतात, ज्या पद्धतीनं माता नर्मदेचा प्रत्येक दगडामध्ये महादेव बसलेले असतात, त्याचप्रमाणे त्या पाण्याच्या प्रत्येक थेंबात सुद्धा महादेव आहेत. बरोबर. आता दगडात कंकर में शंकर ही गोष्ट तर सांगितलीच, पण इथं महादेव स्वतः द्रवरूप आहेत. बरोबर आहे. कारण की ज्यावेळेस महादेव तपस्या केली, महादेवांना आपण आदियोगी म्हणतो, आणि ज्यावेळेस ते तपस्या करत होते, तर त्यांच्या शरीरामधून जो घाम निघाला,
त्या घामातून माता नर्मदेची उत्पत्ती झाली. तर साधू संत की जे लोक साधक आहेत त्यांना एक गोष्ट नक्की माहीत आहे की जो व्यक्ती साधना करतो या जो व्यक्ती आसन सिद्ध करतो त्या माणसाच्या शरीरामध्ये उष्णता वाढते आणि त्याच उष्णतेतून त्याच तपोबलातून माता नर्मदेची उत्पत्ती झालेली आहे. बरोबर. आणि तेच तपोबल येणाऱ्या हजारो वर्षापर्यंत साधू संन्याशाले ज्ञानाची प्राप्ती करून देण्यासाठी मदत करत राहील. बरोबर. ठीक आहे बाबा, आपण आले आणि आपण फार छानशी मुलाखत दिली, याच्याबद्दल आपला धन्यवाद. मी आईच्या चरणी हीच विनंती करेल की आपल्या ज्या चांगल्या इच्छा आहेत त्याही सर्व पूर्ण करो. नर्मदे हर. हर हर महादेव शिवशंभू. नर्मदे हर.